जबरदस्त फटकेबाजी आपल्याला बघायला मिळाली. ते मात्र स्क्वेअर लीगच्या दिशेने चेंडू फेकून दिला. एक धाव या 4 धावा येतात. 4 धावेने धावफलकाचा विचार केला. धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळते. धावफलकावरती धावा लागतात. सतरा धावा धावफलकावरती लागले गेले आहेत. दुसरं षटक आहे प्रगतीपथावरती मात्र अविनाशचं आणि अविनाशचा चांगला समाचार घेतला जातोय. 3 चेंडू फेकलेत अविनाशने. धावा खर्च केला तब्बल 6 धावा. 6 धावा खर्च केल्यात. अजूनही येणारे 3 चेंडू कशा प्रकारे हाताळले जातील आणि त्याचप्रमाणे सतीश आणि मयूरचा जर विचार केला तर मात्र सलामीवीर अजूनही मैदानाच्या आतमध्ये त्या मात्र चांगली फटकेबाजी केली जाईल. आमचे नक्कीच मेन अंपायर दत्ताजी कडव साहेब, त्याचप्रमाणे आमचे लेग अंपायर योगीराज बुटेरे साहेब इथे मात्र आमच्या स्टेजला आमच्या समालोचन कक्षाला सलामी देणारा हा येतोय एक A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. मी म्हटलं तर कॅचेस विन द मॅचेस. जर आपण कॅच पकडल्या असत्या तर मात्र कुठेतरी दोन्ही फलंदाज बाद होऊ शकले असते, परंतु जर आपण स्टार खेळाडूंच्या जर कॅचेस ज्यावेळेस सोडतो त्यावेळेस नक्कीच अशा प्रकारे फटकेबाजी त्यानंतर केली जाते. ते म्हटलं जातं ना जखमेवरती मीठ चोळणं, त्याप्रमाणे फटकेबाजी केली जाते. अजून एक चांगला फटका, अजून एक झेलची संधी. इथे मात्र इझी कॅच होत्या त्या मात्र नक्कीच त्यावेळेस चुका झाल्या, परंतु ज्या वेळेस हार्ड कॅच आली आणि इथे मात्र चांगला झेल पकडलाय सतीश सारख्या स्टार खेळाडूला बॅक टू द पवेलियन जावं लागते. धक्का क्रमांक पहिला लागतोय तो मात्र KBR कुळपण संघाला. धावफलकाचा विचार केला. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. धावा लागल्या धावफलकावरती तब्बल 23 धावा, 23 रन्स ऑन द लॉस ऑफ 1 विकेट. दुसरे षटक आहे प्रगतीपथावर ते मात्र अविनाशने चांगली गोलंदाजी केली. आतापर्यंत एक झेल सुद्धा मिस झाला त्याच्या गोलंदाजीवरती आणि त्यानंतर मात्र एक षटकार आला आणि इथे मात्र आता सतीश सारख्या स्टार खेळाडूला बॅक टू द डगआउट पाठवण्यात यश आलंय ते मात्र अविनाशला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कृपेश येतोय नक्कीच सतीशची जागा भरून काढण्यासाठी. शेवटचा चेंडू अविनाशचा. इथं मात्र फुल ऑरलाईनचा चेंडू मिस टाइम स्ट्रोक आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय की काय, झेल फलंदाज बाद. चांगलं बॅकअप दिलाय नक्कीच. जर विचार केला लॉंगांवरनं खेळाडू आला आणि हा झेल घेण्यात मात्र यश आलंय. फलंदाज बैल धक्का क्रमांक दुसरा लागतोय. आलेला रुपेश नक्कीच माघारी परततोय. तू चल मे आया अशी नक्कीच गती आपल्याला बघायला मिळते ते मात्र KBR कुळपण संघाच्या फलंदाजाच्या माध्यमातून. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नक्कीच योगेश येतोय. षटक क्रमांक 2 संपतात. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला. धावफलक 23 या आकड्यावरती स्थिरावलेला आहे. बॅक टू बॅकचे 2 फलंदाज बाद करण्यात यश आलं अविनाशला. अविनाशच्या षटकामध्ये इकॉनॉमिकल विचार केला. पहिलं षटक 11 धावा, त्यानंतर दुसरा षटक आला ते मात्र 12 धाव्यांवरती. बॉलर ओके साहिल आलाय तिसरं षटक घेऊन. डायनामिक षटक आहे आणि या तिसऱ्या षटकामध्ये नक्कीच किती धावा येत आहेत, कारण की जर चांगलं टार्गेट सेट करायला असेल तर इथून मात्र टॉप गिअर टाकावा लागेल KBR कुळपण संघाला. कारण की जर विचार केला दोन्ही संघ मातब्बर संघ आहेत. आपल्या असोसिएशन तब्बल 75 संघांमध्ये हे दोन्ही संघ मातब्बर संघ. इथे मात्र बॅटची लिडिंग गेज लागली जाते. चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये जातोय. 2 धावा घेण्यात यश आलंय. अजूनही मयुरेश मैदानाच्या आतमध्ये तग धरून उभा आहे. मयुरेश जिथपर्यंत मैदानाच्या आतमध्ये असेल KBR कुळपण संघाच्या आशा पल्लवीत असतील, कारण की मयुरेशकडे मोठे फटके मारण्याची एक कला आहे आणि जिथपर्यंत मयुरेश असेल तिथपर्यंत नक्कीच एक चांगला टार्गेट सेट करण्याचा मनसुबा नक्कीच KBR कुळपण संघाकडे असेल. त्याचप्रमाणे विचार केला तर शिवगर्जना लोहारे संघ चांगला कमबॅक करेल.
इथं मात्र फक्त दिशा दाखवले, कलात्मक शॉट, पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत आहे, वन बाउन्स कार्पेटच्या साहाय्याने जाईल. इथे मात्र सी मार रेषा पार, येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. अजून एक चांगला चौकार येतो आणि चौकाराच्या साहाय्याने मात्र धावफलक जलदगतीने पुढे जाताना बघायला मिळते. धावफलकावरती धावा लागल्या ते मात्र तब्बल 31 धावा. तिसरं षटक आहे प्रगतीपथावर. 31 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. नक्कीच KBR कुडपण संघ विपक्ष शिवगर्जना लोहारे संघ, शिवगर्जना लोहारे संघाला इथनं मात्र कमबॅक करावा लागेल, कारण की दोन्ही फलंदाजाने टॉपचे गेअर टाकले. जिथपर्यंत मी म्हटलं होतं की मयूर जिथपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तिथपर्यंत नक्कीच कुडपण संघाच्या आशा पल्लवीत असेल, कारण की स्टार खेळाडू आहे आणि या यंदाच्या हंगामामध्ये चांगले फटकेबाजी आणि चांगले टचमध्ये सुद्धा आहे. इथं मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू जाईल. नक्कीच अजून एक बॅक टू बॅक दुसरा चौकार होतो. धावफलक 33 या आकड्यावरती. 33 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. तिसरं षटक आहे प्रगतीपथावरती मात्र साहिलचं. इथं मात्र अजून एक चांगला फटका, मिडल ऑफ द बॉट चेंडू झाला, परंतु एक धाव घेण्यात यश आलं. इथे मात्र मयूरला, मयूर आणि योगेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. मयूरने चांगली फलंदाजी केली आतापर्यंत, सलामीला आला होता, त्यानंतर मात्र चौकारांच्या आतिषबाजी केली. अजूनही इनिंगमध्ये फक्त एकच षटकार आलाय, तो मात्र सतीशच्या बॅटमधनं. इथनं मात्र कमबॅक करावा लागेल, तो मात्र शिवगर्जना लोहारे संघ एक कमी टार्गेटवरती नक्कीच रोखावं लागेल ते मात्र कुडपण संघाला. इथं मात्र पुन्हा एकदा ग्लास केले चेंडूला, चेंडू फेकून दिलाय गली आणि पॉइंटच्या दिशेने चेंडू जाईल. आउटफील्ड फास्ट आहे नक्कीच. इथे मात्र चेंडू जिंकतोय, विजयी होतोय आणि जातोय एक अजून एक क्लासिकल चौकार. नक्कीच या चौकाराच्या साह्याने मी म्हटलं होतं की शेवटचे हे स्लॉक षटक आहे, 2 षटक, एक डायनामिक षटक आणि यामध्ये नक्कीच साहिलवरती हल्ला चढवला जातोय. बॅक टू बॅकचे 3 चौकार आले, तब्बल 5 चेंडूंमध्ये धावा खर्च करतोय, तो मात्र 15 धावा खर्च करतोय साहिल. पहिलं षटक 11, नंतर आलेल्या 12 धावा आणि आता आलेल्या 5 चेंडूंमध्ये 15 धावा. साहिल कुठेतरी महागडं षटक टाकतोय आणि टॉप गिअर टाकलेत. मी म्हटलं होतं जिथपर्यंत मयूर आहे, योगेश आहे, एक जमेची बाब असेल कुडपण संघाच्या माध्यमातून. बॅटची एज लागली, पुल करायचा होता, परंतु सक्सेसफुल झाले नाही आहेत. एक धाव कंप्लीट केली जाते आणि या 2 धावा मात्र इथे कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेने धावफलकाचा विचार केला, धावफलक जाऊन बसते ते मात्र तब्बल 40 या आकड्यावरती. 3 षटक फेकलेत. इकॉनॉमिकल विचार केला, पॉवर प्लेचं षटक होतं, पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा आल्या ते मात्र फक्त आणि फक्त 11, त्यानंतर आलेल्या अविनाशचा तब्बल धावा खर्च केल्या 12 आणि आता मात्र साहिलवरती प्रहार चढवलाय, टॉप गिअर टाकलाय गाडीने. नक्कीच साहिलला तब्बल 17 धावा खर्च केल्या त्या मात्र साहिलने. अजूनही एक षटक शिल्लक आहे. तर विचार केला KBR कुडपण संघाचा विचार केला, पहिल्या 2 षटकांमध्ये थोडं संत गतीने धावा आल्या, तदनंतर मात्र विचार केला तर तिसऱ्या षटकामध्ये साहिलवरती प्रहार केलाय आणि धावा कुठून काढल्या, तब्बल 17 धावा. स्पीडअप करायचंय. मी नक्कीच दोन्ही अंपायरांना विनंती करतोय, दत्ताजी कडव साहेब आणि योगीराज बुटेरे साहेब यांना नक्कीच विनंती करतोय, आपण स्पीडअप करायचंय. वाईट येतोय.
नक्कीच पहिल्या चेंडूवर निर्धाव टाकला, नंतर मात्र लाईन आणि लेन्स पासून फिरकटलेत. बॅटची एज लागली जाते. चेंडू थर्ड मॅन रिझन मध्ये जाईल. एकच धाव, नो चेंडू. नक्कीच थ्रो गोलंदाजी आपल्या या असोसिएशनचे नियम आहेत आणि नो चेंडू वरती अंपायर हा फ्री हिट सुद्धा असेल का? ओके, फ्री हिट सुद्धा असेल. ओके, 2 धावा. नो +1 अशा या 2 धावा असतील. त्याने 2 टोटल 4 धावा. कसल्या थ्रो केलं त्याच्यामुळे? थ्रोचे 2, एक धावून काढले आणि एक नोची. ओके, नोची 1 धाव, धावून 1 कंप्लीट केली आणि थ्रोचे जे गोलंदाजी केली त्याच्यामुळे या 2 धावा. टोटल तब्बल 4 धावा आलेल्या आहेत या चेंडूवरती. धाव फलकावरती धावांचा विचार केला तर 45 धावा ऑन द बोर्ड्स. एकच चेंडू झालाय. 4 केले, कॅल्सी केले. प्रवीण येतोय गोलंदाजी मार्कवरती. चांगला चेंडू फेकण्यात यश आलंय. स्पीड भरपूर आहे. प्रवीणच्या गोलंदाजी विचार केला तर चेंडू पडल्यानंतर जलदगतीने जातोय तो, मात्र विकेट किपर कडे निर्धाव चेंडू फेकण्यात यश आलंय प्रवीणला. इथे मात्र जबरदस्त फटका सजवला. A1 क्वालिटी द ब्रँडेड षटकार. नक्कीच आमच्या मित्रपरिवार, नक्कीच माझ्या संघाला हा सलामी देणारा, नक्कीच जिथे सर्व खेळाडू बसलेत, खेळाडू कक्षाला सलामी देणारा षटकार जबरदस्त. अजून मी उभा आहे खंबीरपणे याची नक्कीच सातत्याने एक आठवण करून देतो. KBR कोडपण संघाचा स्टार खेळाडू योगेशच्या बॅट मधनं आलेला हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. 6 धावांनी धावफलकाचा विचार केला. तब्बल 51 धावा ऑन द बोर्ड्स. इथं मात्र पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच करायचं होतं, चेंडू फेकून द्यायचं होतं गली आणि पॉइंटच्या मधनं, परंतु नक्कीच फलंदाज इथे मात्र बाद होईल. धावफलक स्थिरावलेला आहे. शेवटच्या षटकामध्ये कुठेतरी समीकरण बदलताना आपल्याला बघायला मिळत आहेत. 51 धावा ऑन द बोर्ड्स. इथून मात्र टॉप गिअर टाकले होते, परंतु हे 2 चेंडू कुठेतरी बॅकफुटला नेऊन पोहोचतात काय कुडपण संघाला. न्यू बॅटर अंकित मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. त्याचप्रमाणे बघायला गेला तर एक चांगलं टार्गेट सुद्धा उभं झालंय. तब्बल 51 धावा स्कोरबोर्डवरती लागल्या गेल्या आहेत. 4थं षटक आहे प्रगतीपथावरती मात्र प्रवीण याचं, आणि प्रवीणने चांगली गोलंदाजी केली. प्रवीणने आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत आणि या 3 चेंडूमध्ये नक्कीच धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 6 धावा. मॅग्निफिसंट गोलंदाजी करतोय तो मात्र प्रवीण, कारण की इथनं कमबॅक करणं खूप गरजेचं आहे. त्या मात्र शिवगर्जना लोहारे संघाला टॉस विन झाला. नक्कीच क्षेत्ररक्षकाचा निर्णय घेतला आणि हा निर्णय नक्कीच पूर्णत्वाला जातोय की काय बघायला मिळेल. 51 धावा लागला धावफलकावरती लागला. येणारे 2 चेंडू किती धावा, किती टार्गेट सेट केलं जाईल याकडे नक्कीच सर्वांचं लक्ष असेल. नक्कीच एक भव्य दिव्य आयोजन आपण बघतोय ते मात्र कालकाई क्रिकेट मंडळ पार्लेवाडी कालकाई चषक 2024 पर्व 2 सह्याद्री ग्रामीण
पोलादपूर तालुका यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची ही स्पर्धा आपल्या भेटीला आली. नक्कीच या स्पर्धेचा आजचा मात्र निरोप घेण्याचा दिवस, शेवटचा दिवस. कोणता संघ इथे मात्र पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहे, झेल होईल का, फलंदाज होईल बाद, धक्का क्रमांक लागतोय तो मात्र तब्बल चौथा फलंदाज बाद होईल. अंकित उडवतोय. नक्कीच या षटकामध्ये चढ उतार आपल्याला बघायला मिळेल. शेवटचा षटक होतं स्लॉक षटक. या षटकामध्ये धावा येणं गरजेचं होतं. एकच षटकार आलाय. प्रवीणने चांगली गोलंदाजी केली. नक्कीच विचार केला विकीने कुठेतरी धावा जास्त खर्च केल्या. 5 धावा विकीने दिल्या एक्स्ट्रा स्वरूपात. त्यानंतर प्रवीण आला. प्रवीणने फक्त 6 धावा खर्च केल्या. म्हणजे इकॉनॉमिकल विचार केला तर चांगला कमबॅक केलाय शिवगर्जना लोहारे संघाच्या माध्यमातून. राहुल न्यू बॅटर राहुल येतोय मैदानाच्या आतमध्ये. राहुलला एक शेवटचा चेंडू असेल आणि या शेवटच्या चेंडूमध्ये किती धावा करण्यात यश येते. या शेवटच्या चेंडूमध्ये जर आपण एखादा षटकार, एखादा चौकार जर लगावला तर नक्कीच चांगलं टार्गेट सेट केला जाईल. 51 धावांवरती धावसंख्या स्थिरावलेली आहे. धावांवरती धावसंख्या स्थिरावलेली आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचा कमी धावा आल्या. त्यानंतर मात्र तिसऱ्या षटकामध्ये साहिलवरती हल्ला चढवला. इथे मात्र पुन्हा एकदा बॅकफुटला केले. चांगलं क्षेत्ररक्षण झालं असतं परंतु नोमॅन्स लँड मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. पॉइंट आणि गलीच्या मधून चेंडू रेषा पार येतोय. एक क्लासिकल चौकार आणि या चौकाराच्या माध्यमातून धावफलकावरती धावा लागल्या जातात. 55 रन्स ऑन द बोर्ड्स. 55 धावा आणि नक्कीच 56 धावांचं लक्ष्य टार्गेट सेट केलंय. ते मात्र केबीआर कुडपण संघाच्या माध्यमातून लोहारे संघ येणारे 24 चेंडू आणि 56 धावांची गरज आहे. जबरदस्त फटकेबाजी आपण बघितली. ती मात्र केबीआर कुडपण संघाच्या माध्यमातून येणारे 24 चेंडू आणि धावांची गरज आहे. ती मात्र तब्बल 56 रन्स आपण बघितलं. सतीशच्या माध्यमातून चांगली फलंदाजी झाली. त्यानंतर मयुरेशने मोर्चा सांभाळला. त्यानंतर मात्र कुठेतरी विकेट सातत्याने जात राहिल्या आणि त्याचंच नक्कीच टार्गेट सेट चांगलं करू शकले नाही. तरी पण 56 धावा एक इकॉनॉमिकल टार्गेट सेट केले. पहिल्या षटकाचा विचार केला, धावा आल्या 11. दुसऱ्या षटकाचा विचार केला, अविनाचा धावा आल्या 12. त्यानंतर साहिल आला. साहिलवरती टॉप गेट टाकलेला तो मात्र योगेशने, परंतु असफल ठरले. 17 धावा साहिलने खर्च केल्या. नंतर विकीने एक्स्ट्राच्या स्वरूपात 5 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर मात्र प्रवीण आला आणि प्रवीण इकॉनॉमिकल गोलंदाजी धावा खर्च केला फक्त आणि फक्त 10 धावा आणि धावफलकाचा विचार केला 55 धावा ऑन द बोर्ड लागल्यात. नक्कीच 56 धावांचं लक्ष आहे. नक्कीच यापुढील इनिंगसाठी मी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतो प्रसादजी सवारे. नक्कीच खरवाई गावाचं एक बुलंद आवाज, बुलंद तोफ जी म्हटली जाते, या प्रसादजी सवारे सरांना विनंती करतोय की आपण नक्कीच मायक्रोफोनचा ताबा घ्यायचा आहे. धन्यवाद. हॅलो. हॅलो. थँक्यू सो मच विनायक सर. पहिल्या सत्रामध्ये तब्बल 55 धावा कुठून काढल्या बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर पहिल्या सत्रामध्ये कुडपण संघाने तब्बल 55 धावा कुठून काढल्या. तब्बल 56 धावा संख्येचा टार्गेट उभा केलाय. ते म्हणजे शिवगर्जना लोहारे संघाच्या समोर 24 बॉलमध्ये 56 धावा बनवायच्या आहेत. तर चला दोन्ही सलामीवीर आपण लगेचच मैदानाच्या दिशेने जायचं आहे.
काय सतीश आम्ही बाहेर आम्ही थांबलो तुम्ही जाणार तर तब्बल 56 धावसंख्येचा टार्गेट चेस करण्यासाठी चेतन आणि आशिष यांना पण पाहता 24 बॉल आणि 56 धावसंख्येची गरज. छप्पन धावा बडवायच्या आहेत प्रति ओव्हरचा रिक्वायर्ड रन रेट 14.00 सरासरी धावा बडवायच्या आहेत. पहिला षटक फेकण्यासाठी गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतो तो म्हणजे सतीश कुडपन संघाकडनं. यस पंचांचा ग्रीन सिग्नल मॅच लावतो सुरू. पहिलाच बॉल ओव्हरपिच बॉल अगदी या ठिकाणी ड्राइव्ह करण्यात आला परंतु कवचला क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. पहिल्याच बॉल वरती पहिली सिंगल या ठिकाणी पूर्ण करत असताना आशिष आणि चेतन दोघांना एकमेकांना साथ देणं भरपूर महत्वाचं आहे. दोघांनाही आता चालणं येणं महत्वाचं आहे कारण की या खेळपट्टीवरती आज 51 धावा त्यानंतर 70 धावा देखील चेस करताना आम्ही पाहिल्यात. ओव्हरपिच बॉल चेतनच्या बॅटमधनं पहिलाच बॉल खेळत असताना चौकार खिचण्यात आलाय. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती म्हणजे 5 या धावफलकावरती पाहायला मिळते. कालकाई क्रिकेट संघ पार्लेवाडी आयोजित आपण ही स्पर्धा पाहतायत. कालकाई चषक यॉर्कर लेन अनप्लेडेबल यॉर्कर शिवगर्जना लोहारे संघाला फलंदाज बाद धक्का पहिला. आशिष बॅक टू द पॅव्हिलियन. काहीही गरज नव्हती परंतु या ठिकाणी पाहिले तर फलंदाज नक्कीच इथनं चेतननं कॉल केला की रन्स होऊ शकते परंतु अभिषेकचा नक्कीच या ठिकाणी पाहिलं तर आशिष यांचा नकार होता परंतु त्यानंतर आशिष स्वतःवरती नाराज आहेत. लवकरात लवकर बाद झाले. फक्त एक धाव आपल्या संघासाठी बनवण्यात आली परंतु आता दुसऱ्या बाजूने पूर्णपणे या डावाची जबाबदारी आता मात्र घ्यावी लागेल ती म्हणजे चेतनला आणि त्यांच्या समवेत नवीन फलंदाज आपण पाहता साहिल यांना. पुन्हा एकदा गोलंदाज सतीश बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय. स्ट्राइक वरती नवीन बॅटर पाहायला मिळतोय. फुलटॉस बॉल ऑन सेटला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु इथे बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये परंतु पंचांचा डिसिजन येणं बाकी आहे. यस लेग बाईच्या माध्यमातून ही एक धाव मिळणार आहे. बॅटिंग करत असताना लोहारे संघाला टीमची टोटल जाऊन पोहोचते ती म्हणजे 6 या धाव फलकावरती.
षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सतेज सज्ज होतात, परंतु इथे हा चेंडू आपण पाहिला तरी अगदी ओव्हरपिच पद्धतीचा हा चेंडू होता, परंतु अगदी स्वीप करण्यात आलं. परंतु या चेंडूवरती एकच धाव मिळणार, एकापेक्षा जास्त काय नाहीये. विकेट आल्यानंतर सध्या तरी दबाव पाहायला मिळतोय, तो म्हणजेच शिवगर्जना लोहारे संघावरती. एका धावसंख्येच्या मदतीनं टीमची टोटल 7 या धावफलकावरती. शॉर्ट ऑफ लेन बॉल, परंतु या ठिकाणी पंच लाईन पाहत आहेत. यस, पंचांचा इशारा एक अनोख्या पद्धतीने या ठिकाणी योगीराज गुटेरे सरांनी सांगितले की हा व्हाईट बॉल आहे. अवांतर धाव मिळणार या ठिकाणी शिवगर्जना लोहारे संघाला. धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या धावफलकावरती. यॉकर लेन फटका या ठिकाणी अगदी खोदून काढला, परंतु हा चेंडू सुरू चाललाय. कबसच्या रिझर्व मध्ये पाठलाग होतोय, बॉल अडवलं, वेस्ट ऑफ म्हणावं लागेल. या ठिकाणी अगदी चांगली फिटिंग करत असताना, परंतु 2 धावा या ठिकाणी नक्कीच 3 धावा मिळतील, माफी असावी. तब्बल 3 धावा कंप्लीट केल्या जातात आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना शिवगर्जना लोहारे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली, ती म्हणजेच 11 या धावफलकावरती. षटक क्रमांक 2 गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहता वैभव. ओव्हर पिच बॉल ऑन सेटला खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या आतली कडा आणि इथे आपण पाहतात अगदी ज्येष्ठांच्या मागे भरपूर चांगला कॅच स्वीकारण्यात आलाय. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 2 लागला जातोय, तो म्हणजेच शिवगर्जना लोहार संघाला. साहिल बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज तानाजी यांना आपण पाहता 4थ्या क्रमांकावरती. सातत्याने आता इथनं विकेटचा सिलसिला चालू झालाय आणि इथनं आपण पाहू शकता अजून एक विकेट. सध्या तरी मिडल ऑर्डर पूर्णपणे ढासळताना पाहायला मिळतोय. लगातार 2 बॉल वरती 2 धक्के लागले जातात, ते म्हणजे शिवगर्जना लोहारे संघाला. तानाजी सुद्धा पबिलियनच्या बाटेवरती अगदी शून्याचा चष्मा घालत असताना पबिलियनच्या बाटेवरती फलंदाज बाद. स्ट्राईक वरती 5व्या क्रमांकाचा फलंदाज आपण पाहू शकता केतन. आता इथनं सातत्याने दनादन बॅटिंग करावी लागेल. शॉर्ट ऑफ लेन बॉल, फटका चांगला.
चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजेच 15 धाव फलकावरती. उलटाच बॉल फक्त दिशा देण्याचं काम करायचं होतं परंतु हा चेंडू अगदी बॅटच्या अगदी शिरेवरती आणि त्यानंतर स्क्वेअर लेग मध्ये. परंतु या ठिकाणी भरपूर चांगले थ्रो. आतापर्यंत 4 फलंदाज बाद झाले पूर्णपणे. आता नक्कीच मी तर म्हणेन आशा या ठिकाणी निराशा करत असताना सातत्यानं आता इथनं टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागेल. ओव्हरचा विचार केला तर दुसरं षटक सुरू आहे. अतिशय नाजूक स्थितीमध्ये सध्या तरी पाहायला मिळतोय तो म्हणजे शिवगर्जना लोहारे हा संघ. इथनं अजून एक धाव फलकावरती पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचले 17 धावा. या ओव्हरचा विचार केला तर आतापर्यंत फक्त 6 धावा खर्च केल्यात. ते म्हणजे गोलंदाज वैभव यांनी भरपूर चांगली गोलंदाजी सातत्यानं कंजूस गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आत. यानंतर होणारी नेक्स्ट मॅच आई जननी माता चरई विरुद्ध VSCC मोरगिरी या दोन संघांच्या माध्यमातून नेक्स्ट मॅच पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीमने तयारीत राहायचं आहे परंतु या ठिकाणी अजून एक धाव. शेवटच्या बॉलवरती एक धाव आली. षटक क्रमांक दुसरी संपलं. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती पाहायला मिळतात त्या म्हणजेच 18 धावा. आता मात्र समीकरण कठीण झालंय. येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये अजूनही बनवायच्या आहेत. आता 12 चेंडू आणि 38 धावसंख्येची गरज आहे. अगदी 12 चेंडू मध्ये 48 देखील होताना आज राहिल्यात. देखील त्यात देखील अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत धावा आल्या होत्या परंतु आता तसंच काहीतरी मैदानाच्या आत मोठी इनिंग साकार करावी लागेल चेतनला. चेतनचा विचार केला एक सलामी वीर आहेत. नक्कीच चेतनला इथनं चांगली बॅटिंग आता करावी लागेल. 12 चेंडू 38 धावसंख्येची गरज. शॉर्ट अप लेन बॉल. अगदी 12 बॉल मध्ये 38 बनवायच्या होत्या परंतु पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. इथनं खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा मॅच ऑन करत असताना आपण पाहता चेतनच्या बॅटपतनं चौकार आलाय. 11 बॉल आणि 34 धावसंख्येची गरज. ज्या प्रकारे मागच्याच मॅच मध्ये संतोषनं ज्या प्रकारे 12 मध्ये 48 बनवायला घेतलं होतं अगदी तशाच प्रकारे सुरुवात करत असताना चेतन. ओव्हर पिच बॉल. शांत केलंय गोलंदाज राहुलनं. फलंदाज बाद.
फुलटा चेंडू अगदी या ठिकाणी हा देखील फटका चांगला गॅपचा सिलेक्शन आउट होईल फास्ट याच सौरभनं अगदी डी मध्ये भरपूर चांगला झेल टिपला होता आणि तो सौरभ सध्या तरी पहिलाच बॉल खेळत असताना चौकार ठोकतोय वेट ऑन वॉच अगदी थांबले आणि त्यानंतर हा फटका फक्त प्लेस केला परंतु इथं अगदी गोलंदाजांना थोडीशी चूक केली जिथे एकही धाव नव्हती तिथे तब्बल 3 धाबा पूर्ण केल्यात गुड रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगली कॉलिंग पाहायला मिळाली या दोन खेळाडूंमध्ये तब्बल 3 धाबा कंप्लीट केल्या गेल्यात 3 धाबा संख्येच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती म्हणजे 29 धावा पाहायला मिळत आहेत पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक मध्ये सज्ज होतोय पुढून खेळायचा प्रयत्न अगदी या ठिकाणी पुन्हा एकदा प्लेसमेंट केलंय अगदी कव्हर क्षेत्रामध्ये बॉल ढकललाय एकदा तर पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न धोक्याची घंटा थोडासा लेझी घेण्यात आला आणि त्यानंतर आपण पाहता परिणाम विकेट अजून एक धक्का लागतोय टीम शिवगर्जना लोहारे संघाला तीस धावाचा फलकावरती अजूनही 26 धावा बनवायच्या फटका हा देखील चांगला अगदी पूल केलाय बॉल चालला सरळ पुन्हा एकदा फाईन लेग लॉंग लेग क्षेत्रात सीमा पलीकडे 4 रन मॅच अजूनही बॅलन्स स्थितीमध्ये पाहायला मिळते आता मात्र शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये अजूनही 22 धावा बनवायच्या आहेत ही देखील मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल यात मात्र शंका नाहीये परंतु त्यासाठी आता फलंदाजांना खऱ्या अर्थानं संघर्ष करावा लागेल असं म्हणतात ना की जेवढी मोठी स्वप्न तेवढी मोठी झेप देखील घ्यावी लागते आणि आता इथनं तेच करावं लागेल 6 बॉल 22 धावा संख्येची गरज नक्कीच दोन्ही संघाचा विचार केला तर दोन्ही एकाच धाटणीचे हे दोन संघ आहेत एकाच ताकदीचे हे 2 फलंदाज त्यामुळे या मॅचला मजा येणार आहे 6 चेंडू 22 धावा संख्येची गरज फुलटॉस बॉल फटका आणि त्यानंतर चेंडूवरची नजर मात्र चुकली गेली आणि त्यानंतर इथे आपण पाहतात झेल होण्यापासून वंचित राहिलाय एकच धाव फलकावरती पाहायला मिळते 5 बॉल 21 धावा संख्येची गरज शेवटपर्यंत लढत द्यावा लागेल दोन्ही स्ट्राईक वरती नक्कीच संकेत आहे त्यांच्यामध्ये नक्कीच दमखम आहे या धावा चेस करण्याच्या नक्कीच संतोषनं मात्र सामना नक्कीच पराभव झाले परंतु या मॅच मध्ये पुन्हा एकदा तसंच काही चित्र पाहायला मिळतोय 4 बॉल 15 धावा संख्येची गरज आहे एक षटका ठोकला गोलंदाजावरती दबाव दडपण आणि प्रेशर मात्र निर्माण केलंय कुठल्या स्पॉटचा हा चेंडू ऑनसेटला खेळण्याचा प्रयत्न परंतु भन्नाट वेग
या ठिकाणी पाहायला मिळतोय. अगदी हा चेंडू पॅड वरती अडवलतो परंतु त्यानंतर हा निर्धाव चेंडू आलाय. प्रत्येक डॉट बॉल या ठिकाणी प्रेशर निर्माण करून जाईल ते म्हणजे शिवगर्जना लोहार संघावरती. तर 3 बॉल मध्ये 3 षटकार जर ठोकले आणि मॅच जर जिंकली तर शैलेश पवार यांच्याकडनं 151 रुपयाचे कॅश प्राइज दिले गेलं असतं. परंतु इथनं निर्णायक बॉल वरती फक्त एकच धाव आले. आता मात्र 2 बॉल आणि 14 धाबा संख्येची गरज. दोन बॉल 14ची गरज. आणि इथे आपण पाहू शकता हा देखील निर्धाव चेंडू. सामना पूर्णपणे झुकलेला आहे तो म्हणजेच कुडपण संघाच्या बाजूनं. 1 बॉल 14 धावा संख्येची गरज. आता नक्कीच बसायला लागणार आपल्याला. हे असं बघून आपल्याला रात्री बसायला लागणार आहे म्हणजे आपण आम्हाला तर मी चेहरा सगळ्या चेंज झाला. आणि इथे हा सामना जिंकलाय तो म्हणजेच KBR कुडपण संघानं. अभिनंदन. परंतु हार्ड लॉक शिवगर्जना लोहारे संघ. नक्कीच चांगली लढत तुम्ही मैदानाच्या आत दिली. नक्कीच तुमचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. आपण या स्पर्धेत सहभाग नोंदवला त्याकरिता आपलं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो.